कृष्ण कृष्ण हरे हरे Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, Hare हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे Ram, Ram Ram, Hare Krishna, Krishna Krishna, हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे Ram, Ram हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्री नामदेव तुकाराम संसार वृक्षमारूढं वदन्ते नकार्णवे येन भूतं जगत्सर्वं तस्मै श्री गुरुवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं निर्मलाचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि नित्यं सिद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधचिदानन्दं गुरुर्ब्रह्म नमाम्यहम् आनन्दमहानन्दकरप्रश्नं ज्ञानस्वरूपं निर्बोधरूपं योगीन्द्रगुरुं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरं समानन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानाय वेदप्रतिपद जय जय सुसंवेदात्मरूपा देवातुष्टिगणेषु सकलार्थमति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवतारु पुंडरीकवरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु प्रहलाद महाराज की श्री सद्गुरु दत्तात्रेय महाराज की श्री गुरु मंजुनाथ महाराज की श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री मल्लिकार्जुन महाराज की श्री भगवता पुढती अस्तवे ना ऐसे जया पाहिले अद्वैत दिवसे मग आपण याची आपण असे अखंडित गीतेचा जे सर्व आहे श्लोक सर्व आहे आज नवीन दिवस नवीन वर्ष नवीन स्थान सुरुवात या निमित्त वार्षिक सण झाला आहे आपण सर्वजण येत आहे म्हणून हा कार्यक्रम चालला आहे हा वार्षिक कार्यक्रम आहे नवीन साल नवीन
औषध ते संपलं तो चांगला. आरती इझिली. भगवंताने औषध दिलंय मनुष्याला. औषध किती दिलंय एवढं आपल्याला माहित नाही. आणि माहिती जर असतं एवढी खटाटोप केली नसती. अमक्या दिवशी अमक्या तारखेला आपण जाणार आहे असं जर माहित असतं तेवढंच माहित नाही. तेवढंच माहित नाही. हातचा ठेवला इथे. यायचे कधी माहित नाही जायचं माहित नाही. आणि जायचं कधी माहित नाही. आणि कधी काय होईल काय सांगता येत नाही. कुणी पण सांगा उद्या माझं असाच होणार आहे, आनंद होणार आहे, इकडे होता तिकडे फिरणार आहे, कुणी पण सांगा. मनुष्याचं आयुष्य आहे ही तेल आहे आणि आत्मा ही ज्योत आहे. आयुष्य संपलं ज्योत मावळली, आत्मा ज्योत मावळली. आयुष्य आपलं कुणीकडे घालावं, आपलं आयुष्य कुणीकडे खर्च करावं हे आपल्या हातात. एवढं आपल्या हातात. लाडके तेल जे आहे ते लाडके तेल जे आहे ईश्वर तेल पण आहे, तूप पण आहे. आणि तूप बी आहे. व्हायचं कुठलं आपण कुठलं व्हायचं हे आपल्या हातात आहे. आपल्या इकडे बाई लाडकी द्यावं. लाडकी का झालं तर शिंगाचा आपला काळच ठेवल तिथं. दिवा लावला दिव्याचं असं एक असतं ठेवल तिथं काळ धर्म त्याला. आपल्या पुढ्याला अंधार असतो आणि ठेवल तिथं आणि ठेवल्यावरच काय काळ करते. तसं आपण लाडकी त्याला व्हायचं. येशील त्या होयाचं त्या यशवंत व्हायचं का तू व्हायचं आपल्या हातात आहे. तो फोन संपायचं. कापडाची वाटी उतरल्या होती खालीची समाप्ती झाली जायची. मला हातवाड म्हणतात. पहिला जे कापड होता कापडाचा पांढरा शुद्ध असायचं आणि शुद्ध कापड असायचं. शुद्ध कापड त्यात मिसळ नव्हतं. कापूर लावला गेले तिथे काळात राहायचं नाही आणि कापूर विसरलं राहायचं नाही. कापडाची वाटी गुजराती ठेवायची. कापूर आत्ताच नाही मी सांगतो. शुद्ध कापूर पहिला असायचा. आता कापूर लावला तिथे ओढ राहतो. तेवढं सुद्धा ओढ राहता कामा. कापडाची वाटी उजळली होती. वाती म्हणजे कापडाची वाती उजळली होती. ठाईच संपत्ती झाली. तसं आपलं आयुष्य कापूर आहे. कसला कापूर व्हायचा, शुद्ध व्हायचा का मिसळ व्हायचं ते आपल्या हातात आहे. आपण कारविठून मागे जायचं का कापूर लावलेल्या ठाई समाधी झाल्याची मन सुद्धा राहता कामा नये. मन सुद्धा राहता कामा नये. ठाई समाधी झाली. आपलं आयुष्य तेल आहे. ती तेल कुणीकडे खर्च करायचं ते आपल्या हातात आहे. मंदिरात जाऊन आरतीमध्ये राहायचं. मंदिरात भगवंता पुढं तेल वाचायचं आपलं का अन्य कुणीकडे वाचायचं. आपलं आयुष्य ते आपल्या हातात आहे. बाकीचे आयुष्य चाललं आपलं अन्य दुसरीकडे आयुष्य माणसाचं आयुष्य घालते. मंदिरात ज्यांनी आयुष्य खर्च केलं औषध तेल म्हणजे भगवंताचं आयुष्य केलं. मंदिरामध्ये मंदिर येऊन बसा असं म्हणून म्हणतात त्यांचं. भगवंताचं आयुष्य खर्च केलं की मंदिरात तेल गेलं. आपलं आयुष्य चाललंय ती तेल काढणी लागलं. औषध तेल काढणी लागलं तर भगवंताकरता खर्च करा. ईश्वराकरता आयुष्य खर्च केलं आणि ईश्वराकरता आयुष्य जर खर्च केलं म्हणजे तेल खर्च केलं तर आयुष्य काढणे लागलं.
ती कारणी लागली नाही. औषध चाललं आपलं. माणसं काय म्हणजे गंजा फुटी त्याची गंजा पिटून असं औषध घालवलं. काय घराला भांडण लावायचं औषध खर्च केलं. औषध देणे काय त्याला आग लावायच्या खर्च केलं. लावायला करण्यात औषध खर्च केलं. त्यांचं औषध चाललंयच. आणि ज्यांनी भगवंताकडे औषध केलं खर्च केलं त्याचं औषध चाललंयच. दोन्हीचं औषध चाललंय. पण कुठलं कारणे लागलं औषध कुठलं कारणे लागलं ही महत्वाचं आहे. दूध हा उतून गेलेलं खर्च योग्य झालं का वाढून खर्च झालं. माऊली नाटकावर तुम्ही उभे वाटले. दूध वाढलं ठाऊ उठून जायला स्वभाव आहे. ती वेचली म्हणून वेचली नव्हती. दूध चुलीवर ठेवलंय खाली जाळ चाललंय पंगत बसल्या आणि आपल्या मालकाने सांगितलं त्या मालकिनीला पंगत बसल्या दूध सगळं वाढ. हिच्या मनात नव्हतं दूध वाढायचं. दूध आता माणसात बनल्यामुळे तिला काही बोलता आलं नाही म्हणून दुधाच्या ठिकाणावरती घेतल्यामुळे गेली. ती चाल लागल्यामुळे उठून गेलं भांडं टिकावून पडलं. ती बिचारी अशीच कशी ऐकून तशी करत वाढून कशी ऐकत आणि उठून काय झालं असंही करायचं तसं. आता उठून जरा गेलं व्यर्थ गेलं करत व्यर्थ गेलं. आणि काय काय बायका सुद्धा हुशार आहेत. उठून गेले ते नारायण अर्पण तेवढंच पट असते. आणि ते व्यर्थ गेलं तसं आपलं आयुष्य उठून चाललंयच. पण भगवंताकरता खर्च करणं ही वाढून खर्च होणं. आणि मी जे माझी बायकामुळे या संसारामध्ये अडकणं उठू झालं. फार उठू जाते. उठू झालं म्हणजे आला काल घेऊन जातो आपलं आमका काय गेला उठू गेलं. ज्ञानशू वाचून ज्ञानशू ऐकणं. ज्ञानेश्वरी संत आहेत. त्या संतांच्या सहकार्य जवळ असणं त्यांच्या सोबत असणं त्याच्या संगतीत असणं ही महत्वाचं. का पाहुण्यापैकी इष्ट मित्र बायका मुले यांच्या संगतीत असणं आणि यांच्या संगतीत राहिलं तर उठून गेलं. आणि माऊली संत आहे ज्ञानेश्वराला भगवंत आहे. माऊली संत आहे आणि माऊलीच्या संगतीत राहिलं ज्ञानेश्वरांच्या ते संतांची संगत आहे. तुम्हाला तुमच्या संगतीला आवडलं मी संत नाही का ही ज्ञानेश्वराची संत आहे. आज जगामध्ये कलियुगात ते ज्ञानेश्वरा संत आहे. ज्ञानेश्वरी गंत नाही ते संत आहेत. त्यांच्या संगतीत राहावा आणि यांच्या संगतीत राहिलं तर थोडासा गुण आपल्याला लागत. संगतीत राहिलं तर संगत गुणाचे म्हणजे संगतीत राहिलं तर ज्ञानशीच्या मागा संगतीला संगतीत कसं राहा. संतांच्या संगती म्हणून गेली म्हणते आपलं मन संतांच्या संगतीत राहावं. आपलं मन ज्ञानशीकडे असावं. ज्ञानशीकडे मन असावं आणि माऊलीच्या संगतीत असावं. आणि देव वर्ण संसारात असावा. मन संतांच्या संगतीत मन ज्ञानशीमध्ये आणि वर्ण संसारामध्ये असावं. मन संतांच्या संगतीत राहिलं आणि मनाला जितकी गती आहे तेवढी गती जर संतांच्या संगतीत राहिली. या पंथाने हे पंथ म्हणजे रस्ता पंथ म्हणजे मार्ग पंथ म्हणजे रोड. या पंथाने या रस्त्यानं 11 श्रीपती या 11 श्रीपती श्री म्हणजे
लक्ष्मीच्या पंथी तुम्हाला घावर. संतांच्या संगती मनोमार्गती, आकडा वस्तू संतांच्या संगतीत मनोमार्गती. मनाला किती गती आहे ती तुम्हाला माहिती आहे. मनाला गती, इमानाला सुद्धा नाही तेवढी गती. इमानाने आकाशवाणी जाते, त्याला सुद्धा तेवढी गती नाही, वाळा सुद्धा तेवढी गती नाही. मनाला जितकी गती आहे, जे आपलं मन आहे त्या मनाला जितकी गती आहे तेवढी वाळा सुद्धा तेवढी गती नाही. आणि तेवढी गती संतांच्या संगतीत लावली. संतांच्या संगती म्हणून त्या 11 शक्ती येणे पंथ. हा पंथ आहे, हा रस्ता आहे. पंथ म्हणजे रस्ता, मार्ग. पूर्वी शिक्षेला सुद्धा पंथ म्हणत होते. शिक्षकाला, गुरुजीला पंत. पंथ म्हणजे रस्ता, पंथ म्हणजे मार्ग. 11 शक्ती येणे पंथ. या मार्गानं तो भगवान श्रीकृष्ण, श्री म्हणजे लक्ष्मीचा मालक पती तुम्हाला आकलन होईल या मार्गाने. म्हणून नवीन साल आणि नवीन दिवसानं आजचा काय चालू आहे, प्रत्येक वर्षाला होत असतो. आपल्याला माहितीच आहे, त्या विषय सांगणं काय व्यर्थ नाही. आणि मला हे सगळं नको आहे. मी म्हणलं नवीन बंद झाले, त्या कोणते म्हणजे चांगली गोष्ट आहे बघू, ते मला काय इथं झाले म्हणून बंद कशा झाले. ज्ञानेश्वरी अशी आहे, ज्ञानेश्वरीच्या सारखी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे, व्यर्थ पसारा नको आहे, फापट पसारा नको आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच आहे. म्हणून वरच्या श्लोकाचे 2 वळ्या आहेत. जयाचिनी बोले धर्मजिये, ज्याच्या बोलण्यामुळे धर्म जिवंत राहतो. ज्याच्या शब्दानं, ज्यांच्या बोलण्यानं धर्म जिवंत राहतो. धर्म जिवंत राहिला ज्यांच्या बोलण्यानं. मागं सांगितलं वागण्यानं म्हणजे, पण ज्यांच्या बोलण्यानं धर्म जिवंत राहिला. धर्म जिवंत राहिला. वरची ओळी सांगितली अशी, वरची ओळी तिथे वरची ओळी. जयाचे नाव तीर्थराव, दर्शनी प्रशस्तीसी ठाऊ. जयाचे निसंगे ब्रह्मबाहो भ्रांतासी. असा जो महात्मा आहे, असा जो संत आहे, असा जो महात्मा आहे, तिने ओळी लागली. असं वागणं आहे ज्यांचं, त्याला नाव दिले तीर्थ. जयाचे नाव तीर्थराव. ज्यांचं नाव आहे त्याला नाव तीर्थ दिलं. तीर्थ पंढरपूरला तीर्थ म्हणतो, आनंदीला तीर्थ म्हणतो, तीर्थक्षेत्र. काशीला तीर्थक्षेत्र म्हणतो. जिथं भगवद्गीता सांगितली तिथं सुद्धा कुरुक्षेत्र म्हणतो, तीर्थच आहे. पण त्या महात्म्या ठिकाणी महात्म्याला तीर्थच मारली. तीर्थच का दिली तीर्थचुकमा? त्याच्यानं तीर्थचुकमा काय दिली मागच्या वर्षी. ऐसेनी प्रतीती हे गौसे, ऐसा अनुभव जयाते असे. अशी प्रतीती घेऊशे, 80 मध्ये 80 प्रतीती घेऊशे, ते वरच्या वर्षी. घापे पटा माझी दृष्टी, घापे प्रभावाची दृष्टी, दिसे तुझी सैंग सृष्टी. वाचनाला चांगला वाटतो, वाचनाला चांगला वाटतो. घापे हे घापे घाले, घापे घाले, शिवी दे गे, घापे शिवी दे त्याच्यातच. तुझ्या घाल तेच आहे तिथं. घापे घाले, घाले घापे घाले.
दृष्टी घाल, कापडामध्ये दृष्टी घाल, घाबे घाबे पटामध्ये दृष्टी, पटामध्ये कापडामध्ये दृष्टी घाल. कापड आहे का? दिसे तंतू संग सृष्टी. कापड आहे का तिथं? दिशे तंतू सृष्टी. संग सृष्टी. तंतू म्हणजे धागा आहे. किती संघ आहे? संग. संघ. घाबे पटामध्ये दृष्टी, दिशे तंतू सृष्टी. तंतू संघ दिसतो म्हणजे डोळा दिसतो. परी एक वाचनी गोष्टी नाही, परी एक बाजूनी दिसती, दुजी नाही. दुसरी नाही. डोळा आले जरी दिसला तरी एक कापूस आहे. एक आहे कापूस. एक धागा घाबे पटामध्ये दिसे तंतू सृष्टी. संघ डोळा दिसला, संघ अनेक डोळा दिसले पण एक तंत आहे, एक कापूस आहे. तसं अनेक व्यक्ती दिसल्या, अनेक जग माणसं दिसली. जगत ही कापड आहे आणि त्या जगाच्या कापडाकडे बुद्धी घाल, बुद्धीचा डोळा घाल, तुला जग दिसते का बघ. अनेक जग दिसले, अनेक माणसं दिसली तर काय? एक भगवंत आहे, एक ईश्वर आहे. घाबे पटामध्ये सृष्टी, घाबे घाले कापडामध्ये दृष्टी घाल. काय दिसतंय? एक तंतू म्हणजे धागा, सेन सेन डाट. आडवा बघाय, आडवा आहे आणि धागा उभा आहे. आडवा उभा किती मस्त आहे का? किती दाट आहे. तसं जगत ही कापड आहे. आडवा उभा काय? एक ब्रह्म आहे, एक ईश्वर आहे. घाबे पटामध्ये दृष्टी, दिसे तंतू संघ सृष्टी. संघ डोळा दिसतो, संघ अनेक डोळा दिसते. परी एक वाचनी गोष्टी दुजी नाही. परी एक बाजूनी, एक काय? धागा आहे, एक डोळा आहे, एक कापूस आहे, दुसरं काही नाहीच. एक डोळ्याशिवाय दुसरं काय नाही. अनेक जरी डोळा दिसला तरी एक डोळाच आहे. अनेक जरी डोळा दिसला तरी एक काय? डोळाच आहे, एक कापूसच आहे. असं जर मन बुद्धी घेतलं, ईसेनी प्रतीतीचे असं प्रतीती म्हणजे अनुभव. प्रतीती म्हणजे अनुभव. मुक्ताच्या सुद्धा म्हणली विश्वपट ब्रह्म डोला टाटे उडा विश्वास. विश्वपट आहे, ब्रह्म डोला टाटे उडा. विश्व म्हणजे जगतिक पट म्हणजे कापड आहे आणि त्यात डोला ब्रह्म डोला आहे. टाटे उडा. माऊलींनी ज्यावेळेला आपण या जगामध्ये राहायचं नाही टाटे लावली आणि आत कोंडून घेतलं, निवृत्ती दादा सुद्धा ऐकले नाहीत, सोपान काकाला सुद्धा ऐकले नाहीत. आणि मुक्ती, लहान मुक्ती माऊलीला ताट आणून गेली. ज्ञानाला ज्ञान दिलं नाही मुक्ता, ज्ञानाला ज्ञान देणारी मुक्ता. विश्वपट ब्रह्मडोला टाके पडून येतो. विश्व म्हणजे जगत हे संपूर्ण पट आहे, म्हणजे कापड. पट म्हणजे कापड आणि आत ब्रह्मडोला टाटे उडा निविष्ला. तसं इथं घाबे पटामध्ये दृष्टी घाल, कापडामध्ये दृष्टी घाल. घाले कापडामध्ये दृष्टी घाल. संघ डोळा दिसला, तंतूची संग सृष्टी. संघ डोळा दिसला, धागा दिसला. परी एक वाचनी गोष्टी दुजी नाही. अनेक जरी धागा दिसला तर एक धागाच आहे, एक कापूसच आहे, एक धागाच आहे. अनेक जरी डोळा दिसला ती धागाच आहे. तसं अनेक माणसं दिसली तर एक ब्रह्मस्वरूप आहे, एक चैतन्यच आहे. असा अनुभवती पद्धती अनुभव प्रतिती हे गवसे. पतिती गवसे. पतिती अनुभवाला गवस घातली. ऐसा अनुभव जया ते असे. असा अनुभव ज्याला आला, ज्याचा असे, ते असे. ज्याला अनुभव आला, ज्याला अनुभव आला, अनुभव घेतला ज्याने, ज्याचा असे अनुभव, ज्याला अनुभव घेतला
त्याची समबुद्धी झाली, त्याची समबुद्धी, विषमबुद्धी राहिली नाही. विषम त्याच्या ठिकाणी काही राहिलेलं नाही, समबुद्धी झाली. आमच्या ठिकाणी विषमबुद्धी आहे, समबुद्धी नाही. आमच्या ठिकाणी विषमबुद्धी आहे, समबुद्धी येतच नाही. त्याची समबुद्धी झाली, विषम राहिली नाही. तिथे आमच्याकडनं म्हणजे विषम राहिलं नाही, समबुद्धी झाली. एक भगवंत, एक ईश्वर आहे, ही समबुद्धी झाली. असे पतिती अनुभव, पतिती म्हणजे अनुभव, सांगणे वेगळं वेगळं, वाचणे वेगळं, सांगणे वेगळं आणि ऐकणे वेगळं, आणि अनुभव वेगळा. अनुभव म्हणजे सांगणं नाही, अनुभव म्हणजे ऐकणं नाही, आणि अनुभव म्हणजे वाचणं नाही. त्यातलं सगळ्यात चांगलं कुठलं, श्रेष्ठ कुठलं? अनुभव. अनुभव. सगळ्यात उत्तम अनुभव. त्याला सांगता नाही येणार, वाचता नाही आलं तर चालत, अनुभवी ज्ञान. सांगता नाही आलं तर चालत, वाचता नाही आलं तर चालत, आणि ऐकता नाही आलं तर चालत. अनुभव घ्या, अनुभव आला. अशी पतिती गवसणी, पतितीला गवसणी घातली. हा भगवंत आहे, हा ईश्वर आहे, ही पतिती आली आणि पतितीला गवसणी घातली. असं शब्द आहे तिथे. पतितीला पतितीला गवसणी का घातली? ही पतिती पुन्हा ढळवणे, पुन्हा नाचवणे म्हणून ही गवसणी घातली. विण्याला गवसणी असते, विण्याला गवसणी असते का? झुलला पडणे म्हणून, विना घाण होणे म्हणून. तसं अनुभवी अनुभव आला, अनुभवी गवसणी, पतिती गवसणी, पतित्याला, त्या पतितीला गवसणी घातली, पतितीला गवसणी. ही पतिती आता माझी ढळवणी, नाश होणे म्हणून गवसणी घातली. माझी पती ढळवणी म्हणून. आपलं प्रवचन होऊन का बरं वाटतं, आणि प्रवचन संपल्यामुळे आपली ढळते लगेच. पद्धती आलीच नाही, पण यायचे बेतलाच्यावर सोडून देतो. लगेच ढळते लगेच. पद्धती जो महात्मा घेते ते भले जगात क्वचित चित्रकार. असंच असं मला सांगलं ना, भल्या जगात क्वचित गेला तो महात्मा आहे. भल्या जगात क्वचित एका असलच असं नाही. जो अनुभव घेणार, पद्धती घेणार, स्वयं कोण माझा भगवंत आहे हे अनुभव पद्धती आली, आणि पद्धती गवसणी घातली म्हणतात. तोच समबुद्धी आधारे सर्व हे त्याची समबुद्धी झाली, त्याच्या समतुबुद्धी, समबुद्धी, समबुद्धी, विषम नाही त्याची, समबुद्धी आली, बुद्धिशील सम आली. आपल्या अंतःकरणात बुद्धिशील सम आली नाही बा. वर्ण सम असू का नसू, आत्म मन बुद्धीच्या ठिकाणी सम आले, मन बुद्धी समत्व आले, समजाले. एक माझा प्रभा, एक माझा ईश्वर आहे, तिचे समत्व आले, समबुद्धी झाली होतात, आनंद होईल. जयाचे नाव तीर्था राहू. मग ज्याचा अनुभव आला, पतिती आली, पतिती गवसणी बसली, त्याला नाव दिलं, जयाचे नाव तीर्था राहू. त्याचं नाव दिलं तीर्थातला राजा. नुसतं तीर्थ नाही, तीर्थातला राजा. राहू, राहू एक तीर्थ, राहू तीर्थातला राजा. जगात अनेक तीर्थ आहेत, जगामध्ये अनेक तीर्थ आहेत. माणसं म्हणते सुद्धा की आम्ही तीर्थाला गेलो, त्या तीर्थाला गेलो, त्या तीर्थाला गेलो, पण हा तीर्थातला राजा. सर्व तीर्थ, जगात जितकी तीर्थ असते त्या तीर्थातला राहू म्हणजे राजा. दर्शने प्रशस्ती ठाऊ. दर्शनी प्रशिष्ट ठाऊ, दर्शनी प्रतिष्ठित ठाऊ, प्रसन्नपणा, प्रसन्नपणा त्याची ठिकाणी असतो.
ठाऊ जयाचे न संगे ब्रह्म राहो ब्रह्म ज्याच्या संगतीत लागलो, ज्याच्या सहवास लागलो, संगतीत लागलो, भाऊ संगतीत लागण्यास सुद्धा ब्रह्मभाव माझी आलाय काय असं वाटतं. नुसतं संगतीत आल्यावर ब्रह्मभाव निर्माण होतो. ब्रह्मभाव भ्रांतासहित जयाची भ्रांतासहित जयाची संगे ब्रह्म ब्रह्म भ्रांतासही ब्रह्मभाव होतो त्याच्या संगतीत आल्यानंतर. आणि निर्ब्रह्मभाव मला झाला असं सुद्धा भानते आहे. ती भानती सुद्धा राहते. सही भानती सुद्धा जातात. मला ब्रह्मभाव झाला ही सुद्धा आली करताय. मी ज्ञानी झालो ही भाव सुद्धा आली करताय. ही काय का बस भोंगत आढळली. मी ज्ञानी ते भूमीत आम्ही आढळलो. भोंगात ज्ञानी नाहीच तुझं भम झालंय. मला नेष्टो पडली ही भम आहे. भम आहे. अनेक भम वाढते. भाव ही सुद्धा भांती पडली. ही भांती त्याच्यासाठी गेली. भांती गेली. मी ब्रह्मभाव झाला हे सुद्धा म्हणायला शिल्लक राहिला नाही. शिल्लक असं नाही राहिलं. भांती सगळी गेली म्हणतात. जयाचे बोले धर्म जी असा जो महात्मा आहे, असा जो व्यक्ती आहे, असा जो महात्मा आहे त्याच्या बोलण्यामध्ये धर्म जिवंत राहायचा. धर्म कुठला धर्म? स्वधर्म. स्व म्हणजे आत्मा. आत्मधर्म तिच्या बोलण्यात जिवंत राहायची. आता आत्मधर्म नाही आपल्या ठिकाणी. आत्मधर्म नाही. मी देव नामक्या नावाचा नाम करता ही चाल आपल्या ठिकाणी. याला धर्म म्हणत आहे. अनेक जगामध्ये धर्म चालत ते सांगायला येतं. ते सांगायचं नाही. धर्म कुठला? मी चैतन्य आहे, मी भगवंत आहे असं म्हणते. असं त्याच्या बोलण्यामुळे जी तो धर्म जिवंत राहिला. सर्व धर्म त्याग कर. सर्व धर्माचा त्याग कर. आठवले सांगितले. सर्व धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये. मला फक्त शरण ये. सर्व धर्माचा त्याग आणि मला शरण ये. ज्याच्या शब्दामध्ये ज्याच्या बोलण्यामध्ये धर्म जिवंत राहिला. समजा आत्मा भगवंत आहे. आज आत्मसुख झाल्यामुळे मन बुद्धी आत्मसुख झाल्यामुळं बुद्धी ज्यांची स्थिर आहे, भगवंतावर स्थिर आहे. शब्द कशी दिली? धर्म सोडली तर धर्म लागून धर्म जी आहे त्यांच्या शब्दामध्ये धर्म जिवंत राहिला. धर्म जिवंत राहिला त्यांच्या बोलण्यामध्ये म्हणतात. तिथे महासिद्धी देवी दृष्टी म्हणजे दृष्टी आपली. त्यांची दृष्टी जर एखाद्याकडे गेली, महासिद्धी, आत्मा सिद्धी, आत्मा सिद्धी, निधी सिद्धी, वीती 12 होती. आत्मा सिद्धी सिद्धी 8 रिद्धी सिद्धी, अष्टमा रिद्धी सिद्धी म्हणतात. मग अष्टमा रिद्धी सिद्धी व्याकरण कोण लागल्या? ती रिद्धी सिद्धी म्हणजे स्त्री. मग अष्टमा रिद्धी सिद्धी त्यांच्या दृष्टीमध्ये त्यांच्याकडे दृष्टी एखाद्या पडली ती सिद्धी रिद्धी सिद्धी बाळगली होती. रिद्धी सिद्धी तुम्हाला काय पाहिजे मागा हा जो भारत त्यांच्या जवळ नव्हता. त्यांच्या मार्ग जवळ नव्हतं. ज्याच्याकडे दृष्टी घातली किंवा पडली त्यांची त्याला म्हणते ती अष्टवली दृष्टी. तुला काय
सकट गेलं पाहिजे ते. एका मसनाच्या वाराने गेलं तर कोणा धान्य नाही पाहिजे. आपली दृष्टी आणि संतांची दृष्टी, महात्म्यांची दृष्टी, त्यांची दृष्टी एखाद्याकडे गेली किंवा पडली दृष्टी, तर रिद्धी सिद्धी त्यांची कृपादृष्टी ज्यांच्यावर झाली त्या व्यक्ती पुढे दिवशी जे अनुभवते तुम्हाला काय पाहिजे मला म्हणजे इथं सिद्धार्थला दृष्टी ज्याच्या पडली ती आठवणीची स्थिती आठवणीची स्थिती वाढवते म्हणजे त्या आठवणीची आठवण वाढवतात. तुम्हाला काय पाहिजे मला त्या महात्म्याकडून नव्हता लक्षात ठेवा. त्या महात्म्याची दृष्टी त्याच्यावर झाली त्याच्यावर त्या व्यक्ती पुढे आठवणीची स्थिती वाढवते. आणि तुम्हाला काय पाहिजे मला आणि मार्गामध्ये मी म्हणजे मार्गात येते त्याला बाधित झालं मी अशी घटना एकेने शिवून सांगायला म्हटल्यावर किती टाइम द्यायचा. मी म्हणजे तुम्हाला केलेलं असेल मी म्हणजे वाचत होते सगळं सांगायला लागते. अष्टमादेशीची जी म्हणजे त्याने अष्टमादेशी स्थिती बाधित झाली. त्या व्यक्तीला काय पाहिजे मागितले ते 8 जणी देऊन टाकते. 8 जण देऊन टाकते. असं त्यांचे दृष्टी सामर्थ्य तुम्हाला मागायची गरज नाही त्यांच्यापुढे. त्या महात्माच बाळत झाला त्या 8 शरीर दिसणी. तुम्हाला त्यांच्याकडे त्या मागायची दृष्टीने त्या तयार झाल्या 8 जणी. आश्रमसिद्धी म्हणतात आणि परत त्या त्याशनी बाळत झाल्या. आष्टमा दिवशी जी महात्म्याकडे नसेल महात्म्यापासून झाल्या त्यांच्या दृष्टीमध्ये असतात त्या दृष्टीपासून झाल्या आणि ती त्यांच्या बाजूने पडत नाही. अष्टमी दिवशी त्या मागे महात्मा लागत त्यांच्याकडे ती त्यांच्या मागे ती लागत का लागत नाही. आठमाशी जी विचार केली अष्टमी विचार अनेका ठिकाणी लावलं म्हणून महात्मा स्वतः जवळ घेतले. हा त्यांच्या दृष्टीमध्ये सांगते ओळख पण महात्मा त्यांच्या मागे लागला. तुकाराम मला सुद्धा म्हणते अष्टमाने बोलले ते महात्मा अष्टमाने त्यांच्याकडे आल्या महाराजांच्याकडे तुकारामांच्याकडे पिशे लागेल कोण त्याला पिशे कोण त्याला पुसे कोण त्याला विचारते. आठवणीची चित्र म्हणजे आठवणीची जी याद लावते पिसे लावते पिसे म्हणजे याद लावते त्याला कोण त्याला पुशे कोण पुसे म्हणजे त्याला कोण मी विचारलं ना म्हणजे तुम्हाला कोण विचारलं पिसे लावते आठवणीची म्हणजे याद लावते. एखादी बाई नटून फिटून आली तरुण मुलगा येणं होती तिच्या मागून तसं अष्टमाशी जी याड लावते येडी आपण येणं होती तिच्या मागून कोण त्याला खुशी म्हणते कोण विचारते म्हणे मालकी नको म्हणे तुला मला पण त्यांच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य काय पण तो महात्मा त्यांच्या मागे लागत नाही. मग जितकं देऊन टाकतात ते ज्यांच्याकडे बघत तिकडं अष्टावशीची मी योग्य सामर्थ्य म्हणजे बालमित्र म्हणतात. देखे स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. देखे अजून बघ म्हणतात देखे बघे स्वर्ग सुख ये खेळ जयाचा. ही त्यांचे खेळ नाही. स्वर्ग सुखादी ये खेळ जयाचा. हातातले त्यांची खेळ नाही. स्वर्ग सुख खेळू जायचा खेळ नाही त्यांच्या हातात. स्वर्ग सुखासाठी ती खटपट करते आणि स्वर्ग सुख त्यांच्या हातात खेळ नाही. आणि पुन्हा स्वर्ग पाहिजे तर खेळ नेऊन टाकते तू स्वर्ग सुख घेऊन टाकतात खेळू जायचा म्हणजे ही खेळ बसणार का उलटा तिला महात्मा खेळ बसतो का काय नाही. ही ज्याचं खेळणं हातात आहे त्यांच्या हातात खेळ नाही. आणि एखाद्याला सुख पाहिजे स्वर्ग सुख पाहिजे ही घे बस अडकत खेळू द्यायचं म्हणतात.
विपाई जरी आतवला चित्ता विपाय म्हणजे कदाचित, विपाय म्हणजे कदाचित, उभय विपाई जरी आतवला चित्ता एखाद्याला वाटलं, चित्ता ठिकाणी वाटलं, तरी दे आपली योग्यता. बसा म्हणा त्याच्या बाहेर तिकडं. विपाय मध्ये कदाचित वाटलं एखाद्याला, ह्या महात्म्यांची योग्यता पाहिजे आपल्याला, असं जर वाटलं तरी दे आपली तर ते आपली योग्यता, आपली योग्यता घेऊन टाकतात, आपली योग्यता घेऊन टाकतात, ते आपली योग्यता. विपाय म्हणजे कदाचित, विपाई जरी आतवला कदाचित वाटलंय नसतं तर आपली जी योग्यता, आपली योग्यता, आपली योग्यता यानं वाटलं तर कदाचित, वाटणारच नाही पण वाटलं तर कदाचित, ते आपली योग्यता, आपली योग्य घेऊन टाकतात. हे असो त्या ते कशुता लाभार्थी. हे असो अर्जुना त्याची प्रसिद्ध केली, प्रसिद्ध केली लाभार्थी. म्हणजे स्तुती केली, त्यांची प्रसिद्ध केली, स्तुती केली लाभार्थी. आणि त्यांची स्तुती करणं, त्यांची प्रसिद्ध करणे म्हणजे हीच लाभ आहे. त्यांची स्तुती करणं, त्यांची प्रसिद्ध करणं ही ते लाभ आहे, लाभ. अन्यथा कुठलाही लाभ नाही. संतांची स्तुती करणं, भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यांची स्तुती करणं ही प्रसिद्ध म्हणजे स्तुती, प्रसिद्ध म्हणजे स्तुती. आता म्हणजे या श्लोकात केली नाही, प्रसिद्ध केली महात्म्याची. महात्मा ज्यांच्या दृष्टी पडली त्यांच्यावर त्या ती निधीसिद्धी मिळली, महात्म्यांचं वर्णन झालं. निधीसिद्धी घेऊन टाकतात, निधीसिद्धी मिळली, त्यांची दृष्टी पडली त्यांची, ज्या व्यक्तीकडे दृष्टी पडली, पाहिजे झाली तर निधीसिद्धी मिळली. आणि ती निधीसिद्धी तो मार्ग ज्यांच्या सर्वची कृपा झाली किंवा सर्व तिकडे बघतात, हा मार्ग ती निधीसिद्धी, ती व्यक्ती काय मानत निधीसिद्धी देतात. ही प्रसिद्ध झाली, प्रसिद्ध केली, भगवान म्हणतात प्रसिद्ध केली म्हणजे स्तुती केली त्यांची, आणि त्यांची स्तुती केलं, त्यांची प्रसिद्ध करणं हीच लाभ आहे. आपण एखादी प्रसिद्ध करत नाही का, मी माणूस मोठा बघा असलाय किंवा रे अंतकरण उदार आहे, ही प्रसिद्ध केली. तसं त्या भारतीय संतांची प्रसिद्ध केली आणि त्यांची प्रसिद्ध करणं म्हणजे स्तुती करणं ही लाभ आहे. याचा लाभ जगात दुसरा काही दुसरा लाभ नाही. आणि फक्त निंदा करायचा मार्ग तेवढाच लाभ आहे. पुढचा जन्म नको. हानी झाली का लाभ झाला आणि माहिती नाही. हानी झाली, हानी झाली. प्रत्येकाची निंदा टाकून संत करलेच नाही ती नाहीच, पण प्रत्येकाची निंदा करतो. भगवान श्रीकृष्णाने स्तुती केली आणि स्तुती म्हणजे प्रसिद्ध करणं, त्याची वागण्याची, ही वागणं आहे त्यांचं, आचलं नाही, वागणं आहे. आणि वागण्याची प्रसिद्ध केली म्हणजे स्तुती केली आणि प्रसिद्ध करणे हीच लाभ आहे, लाभ आहे, लाभ आहे. हे जसं लाभ दुसरं जगात कुठला नाही, हे लाभ म्हणतात, लाभ म्हणतात. पुरती असते नाहीसे. आजचा दिवस आहे त्याच्याकडे एवढे येतले. आज 1 जानेवारी नवीन दिवस म्हणतो आपण, नवीन साल. आपलं उजाडणं आणि मावळणं चालू आहे. चालू आहे. हा सूर्य उघडतोय, हा सूर्य मावळते. मग 1 वर्ष झालं दिवस मावळा चालू आहे, उघड चालू आहे, आपण उठायचं, झोपायचं चालू आहे. पुढती असते विनायक. म्हणून हा दिवस आला आपल्याला जीवनामध्ये. पुढल्या वर्षी इथे कोणाला मी नाही राहीन, नाही राहीन, तुम्हाला काय होणार नाही तसं. आपण जन्माल्यापासून जो शोभायचा मावळ्यात वाढत आहे. साल चालले मार्ग तेवढं तर कळत झाली. चालाय, पुन्हा पुढलं साल येणार आहे. आपण जन्माला किती साली गेली असेल ती म्हणते अजून आम्हाला उजडलं नाही. ते सांगायचं किती साल निघून गेली, किती साल असं साल, किती साल निघून गेली. एकानं मला विचारलं या वाचून घ्यायचं
आणि आठवड्यात मस्त येते. म्हणलं, काय काय मला वाचा येत नाही म्हणलं आणि मला आठवड्यावर समजत नाही म्हणलं. तुम्ही सांगा म्हणजे अंडा जाऊन किती वर्ष झाली, अण्णा किती मुलं किती वर्ष झाली आणि तारीख त्यांची किती आहे. आता मी काय सांगतो मला असं वाटतं इतकं दुःख झालं. 1 तास मी मुंबईला काय येतो जाणं नाही येणं नाही कळले कुठे तिने घेऊन घेतलं. तिने अण्णाची तारीख दिली. मला माहिती आहे की नाही, कारण मला माहिती आहे की नाही विचारायसाठी हे विचारायचं काय डोक असंच आठवण म्हणून अण्णाने मला आठवण करून गेली म्हणून मी तुमच्याकडे बोलतो. 1 तास का डोकं फिरलं असं वाटतं मला. ही जर डोक्यानं जात नसल ते ज्ञानशील पाठ करतो काय होईल वाचून तर काय. जो महात्मा ज्ञानशील मी होऊन गेलेला ज्ञानशील त्याचं जीवन होऊन झालं. जीवन तर ज्ञानशील करता राहिले त्याला मरण राहिलं असतं का जन्मच नाही तिथं तर मरण राहिलं असतं का. तर मला माहित नसेल का पण ज्याचा ज्ञानशीलमय जीवन झालं ज्ञानशीलमय जीवन झालं आणि ज्ञानशील त्याचं अन्न म्हणून नसतो. या अन्नात जिवंत नाही आपण जिवंत आहे त्याचं अन्न ज्ञानशीलचं अन्न जीवन अन्न म्हणून राहिलं. आपण काय विचारतो हे सुद्धा लक्षात ठेवणं माणसं. मग आम्ही पुण्यचित्त काय करतोय हे तुमच्यासाठी त्यांच्यासाठी मम्मी काय त्यांच्यासाठी नाही आमच्या तुमच्यासाठी. त्यांच्यासाठी काही गरज नाही आणि त्यांच्या पुण्यानं तो आलाय ही मी सांगतो त्यांच्या पुण्यानं. आमचं तुमचं कसलं पुण्य पुण्य तिथे येतात तर त्यांच्या पुण्यानं तिथं वाटत. आणि आम्ही म्हणतो मानकी माणसं मी आणि पुण्य तिकडून का बघायला मी जे म्हणणार अहंकारानं गेले वाया. आमच्या तिथे पुण्यतिथी बसलेली असते. महात्मा असताना तर आम्हाला समजतच नाही. आधी कळतच नाही समजतच नाही. मग आम्ही किती आज्ञे म्हणून समजत नाही. किती सार गेले याच्यावर मी तुम्हाला सांगितलं असे किती सार निघून गेले किती वय निघून गेलं किती काळ निघून गेले. आजच्या पंचाला आपल्या किती पुढे निघून गेले त्याला जर विचारलं दिवस केव्हा उगवतोय केव्हा मावळतोय किती दिवस कोणत्या सालाला उगवतोय म्हणजे दिवस तारीख कुठली नेमकी म्हणजे दिवस उभायला कुठल्या सालाने सुरुवात झाली आणि कुठल्या सालाला मावळतोय असं जर विचारलं आपल्या पिढीला सांगेल काय माग किती पुढे होऊन गेले त्या आणि ज्या ऋषीपासून आपण उशीर झाला त्या ऋषी तुला माहिती का सूर्य केव्हापासून सप्तऋषी होऊन गेले 700 आणि त्या ऋषीने विचारलं सूर्य केव्हापासून सूर्य गाव किती तारखेपासून उभाय चालू केला सूर्य सालापासून उगवतोय. असं जर विचार केला तर ते ऋषी म्हणणार मला मी कळलं हा सूर्य उगवतोय मावळतोय मावळल्याने सूर्य दिवस तास निघून गेलं वर्ष महिने निघून गेले असं 12 महिने झालं ती एक गोष्ट संपला. आणि आज 1 जानेवारी नवीन वर्ष नवीन 7 वार आहे ही आपण आपलं चालाय. पण ज्या महात्म्याच्या जीवनामध्ये असं पडते असते विनायसे ज्या महात्म्याच्या असं जीवनात आलं सूर्य किती उगवला जागा
संतांच्या संगतीत राहिला. बुद्धी इकडे तिकडे जाऊन गेली नाही, इकडं आणि तिकडं. आमचं इकडे तिकडेच आहे. बुद्धी इकडे तिकडे जाऊन गेली नाही, मन इकडे तिकडे जाऊन गेलं नाही, त्यामुळे असतं आहे अंतकली इकडे तिकडे जाऊन गेली नाही, पडते असतं. पुट्टी असते नाही. असा दिवस उजाडा त्याच्या जीवनामध्ये. त्या सूर्याला कधी असतच नाही, असतच नाही. पडते असत नाही. ज्या पहाडे अद्वैत दिवशी जया पहाडे पाल ज्या सूर्य उजाडलं, पहाड मी उजाडलं अद्वैत दिवशी. अद्वैत दिवशी तो सूर्य कुठला? अद्वैत सूर्य. अद्वैत द्वैत संपलं, द्वैतच राहिलं. द्वैत राहिलं. तो सूर्य अद्वैत सूर्याने पाहणं म्हणजे उजाडलं. अद्वैत सूर्य द्वैतच नाही. द्वैतच नाही. अद्वैत सूर्याने पाहणं म्हणजे उजाडलं, द्वैत राहिले नाही. आमचा सूर्य आज उगवलाय, आता 2 तास मावळणार आहे. पुन्हा आणि 12 तास उगवणार आहे, पुन्हा आणि तो मावळणार आहे. असं उगवणं मावळणं महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 12 महिने होणार. पुन्हा जानेवारी महिना येणार, पुन्हा एप्रिल येणार, पुन्हा नवीन 7 चालू म्हणणार. पण जो सूर्य महात्म्याच्या कृपेने संतांच्या कृपेने उगवला, त्याच्याकडे असतच नाही. आणि तो कोश अद्वैत सूर्य पाहिले अद्वैत दिवशी. अद्वैत दिवसानं पाहलं उजाडलं. म्हणजे बायमध्ये आता आपण झोपतच आहे. ते अजून उजाडलं नाही म्हटली. म्हणून तुमच्या प्रश्न उत्तर दिलं, असं उजाडलं नाही, आपण आता झोपलोय. पण मार्गांतर लागले की हे तर कबूल केलं पाहिजे. अद्वैत सूर्यानं पाहलं, अद्वैत सूर्यानं उजाडलं. एक दिवस उजाडणार. एक दिवस उजाडलं, उजडणार. पाहलं तुला अद्वैत तर सूर्यानं उजाडेल. उजाडलं, पाहलं. मग आपण पण कुणाचे दिवस कसा मावळलाय, कुणाचा दिवस कसा मावळलाय, ह्याच्यावर आहे. उघडणार. किती जवळ आले. किती दिवस जवळ आले, कोण आता झोपलाय, कोण आता 6 वाजले, आता संध्याकाळचं. त्याचं जरा टाइम असतो. जवळ आले आता उजडायचं. कुणा जवळ आला असं आले आता जवळ आले. ती काय प्रत्येकाला अनुभव घ्यायचा आपल्याकडून. अद्वैत हा सूर्य, अद्वैत हा दिवस आहे. आणि अद्वैत सूर्यानं अद्वैत दिवसानं पाहलं की उजाडलं. द्वैत संपलं, द्वैत राहिले नाही. अद्वैत सूर्याला पाहलं म्हणतात, उजाड म्हणतात. अद्वैत सूर्याला द्वैत तिथं राहिलं नाही. हे आपण काय केलं? निदान ज्ञानशी काळा पडा म्हणून केलं. ज्ञानशी काळा पडावी अवश्य मला चालला. आपण कधी तर ज्ञानशी मालांचं काळा अशोक पडावे आणि पडल्याला कधी मिळत जात नाही, असं सर्व संत म्हणतात. अण्णा म्हणायचे, अनेक संत म्हणतात ज्ञानशी शब्द काळा पडले कधी मिळत जात नाही. म्हणून हा योग आणायचा, दुसरं काही नाही. कुणीकडे ते काळाशे डोळा ज्ञानशी संतांचं मौलींचं काळाशे डोळा, म्हणून हा योग. ज्या महात्म्याला अद्वैत सूर्यानं उजाडलं, द्वैत राहिलं. द्वैत द्वैत होतं का? अज्ञान रात्रीमध्ये द्वैत होतं, अज्ञानी राहत होते. स्वस्वरूपाशी अज्ञान होतं, आपल्या स्वस्वरूप आहे, आणि त्या स्वस्वरूपामध्ये अज्ञान होतं, अज्ञानी राहत होती, म्हणून द्वैत होतं आपल्या ठिकाणी. द्वैत संपलं कधी? अद्वैत सूर्याला उजाडलं, अद्वैत सूर्याला पाहलं, ते द्वैत संपलं. द्वैत रात्र संपली, रात्र नाही झाली. मग रात्र कुठे गेली का? रात्रच प्रकाशमय झाली. तसं अज्ञानच ज्ञान शोधावं. अज्ञान पुढे गेलं नाही, आणि अज्ञान घालवत व्यक्त करायचं नाही. अज्ञान घालवत व्यक्त करायचं नाही. अज्ञानच प्रकाशमय झालं, ज्ञान शोधावं. आता सरकारचे नियमाप्रमाणे सज्ञान म्हणते माणसं, सज्ञान. आता हे सज्ञान झाला, आता काय ठीक काय काय, पण सज्ञान झालं का अज्ञान राहिलो? सज्ञान झाला का
मुलगी झालं संज्ञान झाली 18 वर्षाची सज्ञान झालं मला काय सज्ञान झाले का अज्ञान झालं अज्ञान झाली. आणि इकडे जगाच्या दृष्टिकोनातून सज्ञान झालं वाटतंय मला सज्ञान झालं पण अज्ञान झालं तो अज्ञान सज्ञान अज्ञान ही रात आहे स्वस्वरूपाविषयी अज्ञान असं ही रात आहे मी भगवंत आहे स्वस्वरूप मी आहे तिकडे आपलं अज्ञान आहे म्हणून द्वैत आहे एक माझ्यामध्ये द्वैत आहे द्वैत दिसतंय अद्वैत सूर्याचं उजाडलं द्वैत ही अज्ञान बी अंधार राहू शकत नाही द्वैत गेलं द्वैत संपलं तो सज्ञान झाला ईश्वराचं ज्ञान झालं तो सज्ञान द्वैत गेलं त्याला सज्ञान नुसतं म्हणतात ऐकायला बरं वाटतंय. द्वैत संपलं त्याला सज्ञान सज्ञान ज्ञान सज्ञान ईश्वराचं ज्ञान झालं द्वैत संपलं त्याला सज्ञान म्हणतात तो सज्ञान 70 वर्षांनी किंवा 60 वर्षांनी किंवा 50 वर्षांनी अज्ञान अज्ञानातच आहे. अज्ञानातच आमचं अज्ञान संपलं नाही आमचं आणि सज्ञान कधी होत नाही सज्ञान कधी होत नाही आणि अज्ञान आहे म्हणून चाललंय द्वैताचा आणि द्वैताचं म्हणा द्वैतात त्यामुळे अद्वैत सूर्य उजेत अद्वैत त्याच्यामुळे अद्वैत सूर्य उजेलत नाही रात्री म्हणजे फिरायला लागतो मग कीर्तन भोजन पारायण अज्ञानातच चालू अज्ञानातच वाढ रात्री तर चालू आहे सगळी. कीर्तन भजन पूजन उजडायचं काही नावच नाही. हे अज्ञानातच वाढ आहे हे अज्ञानच आहे अज्ञानातच चाला सगळं चाला ते अज्ञानच चालू आहे द्वैत संपलं नाही अज्ञानच आहे मग सज्ञान सज्ञान शब्द काय शब्द ज्ञान. ज्ञान तुझं फुडायचं. तसं इथं सज्ञान की त्याला ईश्वराचं ज्ञान झालं द्वैत गेलं द्वैत गेलं की द्वैत गेले गेले अद्वैत सूर्य उजाडलं अद्वैत सूर्य तो सज्ञान झाला सज्ञान ज्ञान कोणा झालं ईश्वराचं ज्ञान झालं भगवंताचं ज्ञान झालं भगवंताचं ज्ञान झालं हे भगवत एक आहे तिथं द्वैत नाही द्वैत दिसणार तू मागच्या वेळेस घेतल्या घाबे पटापट माझी दृष्टी घाबे घाले पटापट कापडामध्ये दृष्टी घाल दिशे तंतू सृष्टी एक वाचून अनेक धागा दिसला पण एक डोळाच आहे एक कापूस आहे अनेक धागा दिसला तर एक कापडच आहे एक कापूस एक धागाच आहे एक डोळाच आहे तसं अनेक माणसं दिसली तर एक कोण आहे एक ईश्वरच आहे असा अनुभव पतीत आले म्हणल्यानंतर द्वैत संपलं आणि अद्वैत सूर्यानं उजाडलं अद्वैत दिवस अद्वैत दिवसानं उजाडलं सूर्यानं उजाडलं द्वैत संपलं अद्वैत दिवशी पाहले अद्वैत दिवसानं पाहून घेऊ शकतं पुन्हा शंका येत असं ते विचारू का मी काही ज्ञानी नाही काही नाही तुम्हाला काही जर वाटत असं विचारलं तर चालतंय अद्वैत सूर्यानं पाहलं म्हणजे उजाडलं मला तुम्ही सांगितलं आमच्या डोक्यात दुसरं नाही वर्ण चाललंय. आणि आम्ही तुम्हाला काय काय विचार सांगते निदान वर्णवंत जाते ते माझं नशीब कवा तरी गावाला खाली येईल. कवा तरी खाली बरोबर आहे. टाकवर म्हणलं पाहिजे हो तिला. अद्वैत दिवसानं पाहलं म्हणजे उजाड द्वैत अद्वैत सूर्यपाल म्हणजे द्वैत संपलं द्वैत म्हणजे कुठलाही एक ईश्वर दिसला एक भगवंत आहे आता आमच्या शब्दात राहिलं बोलण्यात राहिलं तुमच्या ऐकण्यात राहिलं एक भगवंतच आहे. पण प्रत्यक्ष अद्वैत सूर्यानं पाहलं द्वैत राहिलं नाही
मग भगवंत दिसला म्हणून वर दृष्टांत तुम्हाला ती देते म्हणून मागून घेतलं ही पुढचं करण्यासाठी. अनेक धागा दिसला तर ते कापूसच आहे, एक धागाच आहे. धागे काय बदल आहे का? तसं अनेक जरी जीव दिसले, अनेक जरी शिव दिसले तर एक भगवंतच आहे. असा अद्वैत सूर्याला उजाडलं, अद्वैत राहिला नाही. आणि त्याला उजाडलं, मग आपणच आपण असे अखंड. मग त्याला उजाडलं की आपणच असं आपण असे अखंडित. आपण आपल्या स्वरूपामध्ये अखंडच आहे. आपण या ठिकाणी आपण असे अखंड. अखंडित आहे. अखंडित म्हणजे खंड न पडता. अखंडित झालं तर खंड न पडता. मग मला जो उत्तर तुम्हाला दिलं, अण्णाने कवाली ठेवला, किती तारीख किती तीर्थ. आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे. अखंडित आहे. ती कधी आले पण नाही, मी कधी केले पण नाही. आपण आपल्या स्वरूपामध्ये अखंडित आहे. कवा असं होईल? अद्वैत सूर्यानं पाहिलं तर उजाडलं. अद्वैत सूर्यानं पाहिलं तर उजाडलं तर. पाहिलं तर उजाडलं तर. संत महात्म्याने अखंडित आहे. त्यांचा कधी खंड नाही. अखंडित आहे. स्वस्वरूपाला लिप्त आहेत. स्वस्वरूप कोण राहिले ते? आपल्या स्वरूपामध्ये आपण अखंडित आहे. आपल्या स्वरूपामध्ये आपण अखंडितच आहे. खंड नाही. खंड कधी पडला नाही. गंगा नदी सुरुवातीला बघितलं तर वाहतच, मध्ये बघितलं तर वाहतच, आणि समुद्राने मिळलेलं आहे. अखंडित वाहन तिथं चालू आहे. तसं अखंडित आहे. त्याचा कधी खंड नाही. अखंडित कधी खंड नाही. आम्ही सगळं करतो ते अज्ञान आहे. पुण्यतिथ्या, राम जन्मकार, कृष्ण जन्मकार, सगळं करतो ते अज्ञान आहे. अज्ञानाच्या रात्रीमध्ये चालू आहे. कधी उजळल ही मला पण माहित नाही. अद्वैत सूर्याने कधी पाहिलं उजळल, आणि त्याला अद्वैत सूर्यानं पाहिलं उजाडलं. ते आपलं त्यांचं दमाज अवघड आहे. आपण द्वैतात आणि त्या द्वैतात कसं मेळ लागायचं? मग सांगायचा प्रयत्न करते ती, पण ती त्याच्यात घुसत नाही. कसा मेळ लागायचा? नाही, घालून लावून गेलो. अद्वैत आणि द्वैत, त्याच्या ठिकाणी द्वैतच नाही. अद्वैत दिवसानं पाहिलं आणि आपल्या स्वरूपात आपण अखंडित आहे. अखंडित म्हणजे खंड न पडता. अखंड म्हणजे खंड न पडता. पाळा सुद्धा अखंड आणि नव्हता. नाम सप्ता. पाळा सुद्धा अखंड नव्हता. तेव्हा 7 दिवसात होता. 7 दिवसात अखंड होता. 7 दिवसात या वर्षात त्या वर्षात. मला काही विश्व येत नसतं. खरंच मला मी शाळाकडे घेऊन नाही. तुम्ही मला सांगा. 7 दिवस वजा केलं. 7 दिवस वजा केलं. राहिले किती दिवस? किती महिने राहिले? काहीच नाही. 365 दिवस आहेत की ना वर्षात. 365 दिवस. त्याच्यातलं वजा करा म्हणजे 7 दिवस गेले. आणि त्यातलं 7 दिवस गेले. किती राहिलं म्हणते ती? राहिले 358. 358. ती काहीच राहिलं नाही. ते आपल्याला झालं. ती अजून 20 वयाच आहे. 358. म्हणजे 358 दिवस निव्वळ पाप. काय केलं? 7 दिवस आखंडाच होता. 7 दिवस आकडा पापच झाले. आणि 358 पुण्य झाले. 58 दिवस. 58 दिवस कुणी केलं? पण कुणी केलं? आणि मला त्याला 7 दिवस तुम्ही मला पुण्य केलं. 7
पुण्य राहील का पाप राहील? पाप राहिले पाप राहील. मग पाप झालं का आपलं? पुण्य झालं का आपलं? नाही झाले नाही झालं. 7 दिवस वजा करायचे. आकडा तुझं केलं नाही तुम्ही. आपण म्हणतो पुण्य झालं. आपली भाषा समजू का? आपलं व्यवहार मी अध्यात्म मग तुमच्या भाषेत पुण्य झालं असं वाटलं. मग आपण एवढं केलं 7 दिवस वाढलं मग 4 दिवस ते बरोबर करायचं. मला आईला शिल्लक आहे. राहिलं शिल्लक पापच राहिलं. पाप आहे. अखंड हरिनाम सप्ताह करून त्या सप्त्यात असतोच कुठे येऊ. आणि संतांचं मी तुला सांगतो अध्यात्म आडवेस विनंती त्याला पाहिलं म्हणजे उजाड आवड आता अखंड अखंड हरिनाम सप्ताह अखंड खंड कधी पडला नाही. सतत भक्ती चालू आहे. त्याच्यातनं पापच झाले. सतत भक्ती सतत आवड आता चालू आहे. सतत आडवे सूर्याला पाहिलं उजाड आडवे सूर्य पाहिलं मी कोण आहे त्याला समजलं. मी माझ्या ठिकाणी आहेच. शिवस्वरूपाच्या ठिकाणी आहेच. अखंडित आहे. अखंडित माझ्याकडे खंड नाही पडला. माझ्याकडे खंड नाही. अखंडित मी सृष्टी व्हायच्या आधीपासून मी आहे. अखंडित मी आहे. गगनवनी धुनी गगनावरी वैद देशमुख ज्ञान कसं आहे? गगनवनी धुनी गगन आकाश. आकाराविन असणे आकार विना असणे गगनवनी धुनी जन्मना निमणे परमाणू साणी अणु नाही आहे. साण्याचं प्रत्येक असं साण्या असं त्या दोन पडले नाही की ओढते कण त्याच्याहून बारका लहान आणि किती मोठा गगनापासून मोठा. तुका केवढा आकाश एवढा तुका केवढा अनोऱ्यातून पोकडा अरुण चिरतो. ज्याला ज्ञान असं झालं माझ्या सोबत मी अखंडित आहे. अखंडित आहे. खंड नाही. अखंडित आहे मी. आपलं अज्ञान म्हटल्यानंतर जन्माला दिसते. मोठं झालेलं दिसतंय. लगीन झालेलं दिसतंय. चार पोरं झालेलं दिसते की आपण मेलेलं दिसते. कशामुळे? अज्ञान आहे म्हणून. आणि अज्ञानी रात्री गेली आणि आडवे सूर्य जर उजाडलं तर असं ज्ञान होईल. माझ्याकडे खंडच नाही. अखंडित आहे. खंड कधी पडला नाही. अखंडित अखंडित आहे. खंड कधी नाही पडला. मग आपणच आपण असे अखंड. मग आपणच आपण असे आपण आपलं सुख आपण आपण आहेच. अखंडित आहे. खंड कधी नाही म्हणतात. ऐसिया दृष्टी जो विवेकी असा दृष्टीने जो बघतो तो विवेकी. अशा दृष्टीने जो बघतोय तो विवेकी. अशा दृष्टीनं बघतोय तो. तो विवेकी. आपण आपल्या ठिकाणी आहे. अखंडित आहे. असा दृष्टीने बघतोय तो विवेकी आहे. तो विवेकी. तो विवेकी आहे. पाहता तो एका एकाकी. पाहता तो एकाएकी. पाहता म्हणजे आत्मा. तो एकाएकी. तो एक भगवंतच आहे. एक ईश्वर स्वतःच आहे. एक चैतन्य स्वतःच आहे. एक चैतन्य सहज अपरिग्रही जो ती लोकी तोच. पाहता तो एकाएकी. तो सहज आहे. सहज सहज अपरिग्रही. त्याला पलीकडे तीही लोकी तोच म्हणून. त्याला पलीकडे बायका मुलं असून तो कोण अपरिग्रही. त्याला पलीकडे तो एकटाच आहे. एक एकाएकी म्हणजे एकटाच आहे. एक ईश्वर आहे. तो सहज मुद्दाम सहज सहज अपरिग्रही. त्याला पलीकडे बायका मुलं असून गत असून संन्याशी सगळं असून पलीकडे 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 जो मुक्त आहे. पलीकडे आम्ही संन्यास घेऊन सुद्धा पलीकडे आमच्या मागे लागला. सुटला नाही. सुटला नाही.
हे 18 सांगितले. नागव्या शिरी लागला आहे पलीकडं मी सोडतो म्हणला तर सुटत नाही आणि सोडून गेला असं तर सुद्धा नागव्या शिरी लागला नाही. असला जो पलीकडं आहे दुर्जन पलीकडे हा वैर आहे का पहिले पलीकडा वैर आहे शेवट वैर पलीकडा शेवट वैर 18 डबल सांगितलं शेवट वैर पलीकडे कोणाला सुटत नाही. नागव्या शिरी लागला आहे मठाची मिशीनी मठाची मुठीची मिशी घाटाची मठाची मिशी मिशीची निमित्त मठाची मुद्रा म्हणजे पीठ मठात नाव असतं आमच्या मठ महाराजा मठाची मुठीची मिशी घाटाची मिशी निसर्ग होऊन गेला जरी असला मठ बांधला आणि मठ ही पास आहे पासा घातला हा माझा मठ मठ बांधण्याची पण मठ बांधणार सुद्धा मठ आणि मठात राहणार सुद्धा मठ मठ बांधणं सुद्धा मठ आणि मठात राहणं सुद्धा मठ. निश्चित जरी जगून गेला सण सोडून सगळ्याचा काय माणसानं मारला मठ मठाची मिशी शिष्यशास्त्रादी विलासी मठादी मुद्रेची मठाची मिशी घातली हाती निसर्ग कोणी गेला जरी असला तर पास आहे पासात जर अडकला की नाही मग सुटका नाही. शास्त्र शिष्यशास्त्रादी शिष्यशास्त्रादी विलासी शास्त्र वाचते शास्त्र सांगते पुन्हा शिष्य झाल्या शिष्य पास आहे पास शिष्य माझा शिष्य माझी शिष्य ते पास आहे. मठाची मठ माझा हे पास आहे. घातल्यास निसंग सगळ्या सण सोडून गेला असेल तर सुद्धा घरात बायकामुळे सोडून गेला तर सुद्धा घातल्यास घरी कुटुंब पण घरी कुटुंब पलीकडे असा जो दुसऱ्या पलीकडे आहे नागवा श्रीराम आहे. नागवा जरी गेला तर सुद्धा कापड तापून कापड सुद्धा फिकून दिली नागवा गेला नागवा श्रीराम आहे. असा जो दुसरी पिढी असा दुसरी पिढी आहे पुन्हा सुद्धा पिढी पण पलीकडे लावून पलीकडामध्ये लावून म्हणजे बायकामध्ये लावून तो सहज म्हणजे सहज मुद्दाम नव्हतं आम्ही मुद्दाम करतोय सहज तो पलीकडं बायका आहे मुळा आहे सगळं भूक चालू आहे घरदार सगळं आहे भूक सगळं चालू आहे बायको माझी म्हणतोय सगळे चालू आहे पण मी म्हणतो तेव्हा पलीकडं तर सहज अपलीकडं मग जगाने म्हणावं का कृष्णा म्हणावं जगाचा मालक आहे तो त्यानं म्हटलं आपण हा पलीकडे नाही पलीकडे राहून बायका म्हणजे राहून पलीकडे तो संन्यासी मी आणि माझी आयुष्य आठवण तो संन्यास तो संन्यास तो संन्यासी मी अंतरच राहिला निरांतर मी आणि माझी आयुष्य आठवण विसर्जन अंतर
जागृत असून दे किंवा स्वप्न असून दे किंवा सुषुप्ती असून दे, तो पलीकडे आहे. तिन्ही लोकांमध्ये तो पलीकडे, तोच म्हणून तोच म्हणून तोच पलीकडे. बायका मुला सगळं आहे, पण तो पलीकडे आहे. त्याला पलीकडे लागू नाही, पलीकडे लागू होत नाही. पलीकडे केला असं तुम्हाला, पलीकडे म्हणजे बायको मुलं पाहुणा पैकी पलीकडे. जुनं माणसं जुना शब्द आहे. कोणतरी नवीन पहिली माणसं आली गेली नवीन ती बायका मुलं बघायला का आमचा पलीकडे बघा, का आमचा पलीकडे, जुना शब्द आहे. तुम्हाला समजा सांगितलं म्हणजे तुम्ही ज्ञानी नावा समजलं समजा म्हणून सांगितलं तुम्हाला पहिलं समजलंय आणि समजा म्हणून सांगितले. कोणतं नवीन आणि मला पहिली जुनी माणूस आमचा पलीकडे, पलीकडे बायको लावायची गरज नाही. ही माझी मुलं आता पण तिची आमची मिसेस आहे. पण पहिले एकदम सांगत हे आमचा पलीकडे. पलीकडे काय शब्दात म्हणजे इथं मौनी म्हणतात किंवा वाश म्हणतात, तो सहज सहज म्हणजे मुद्दाम नाही. सहज याला महत्व आहे. सहज मुद्दाम काय करायचं नाही. मुद्दाम इथं पुढं मुद्दाम काही करू नका. सहज काय वृत्ती करायची, सहज जाता सहज काय वृत्ती करायची, मुद्दाम काय करायचं नाही. सहज सहज भगवत मनात आलं पाहिजे. सहज सहज आपण करायचं, सहज मनात आलं, सहज सहज करायचं. हे शब्दच सहज द्या आपल्याला, मुद्दाम काही केलं नाही. ही सोडले ती दडले असं काही नाही. ही सोडायच नाही, ती धाडायची नाही. काय करायचं सहज सहज अपलीकडे मग कर्म तिला लागतो. कर्म केले तो कर्माचा सहज मुक्त आहे. सहज ज्याने भगवद्गीता त्यांनी सांगितली, कोण कृष्णाने भगवद्गीता त्यांनी सांगितली, त्याला बायका होत्या म्हणजे बायका लग्नाच्या बायका 16,000 108 एकट्याला एका तिथं कुठले ज्याने गीता सांगितलं त्याला. आणि मुलं आणि मुली निवडणुकीला एकटा उभारायला निवडून आला असता. इलेक्शन चाललंय. आणि तो म्हणला मी बालभूमीचे आहे, मी बालभूमीचे आहे. असंच आहे. आधी केले नंतर सांगितली गीता, लग्न झाल्यानंतर गीता सांगितली कुरुक्षेत्रात. 16 अस्वस्थ बायका होत्या म्हणून गीता सांगितली. सगळं असतंच मग पलीकडं काय पलीकडं अपलीकडं. कशी बुद्धी स्थिर असेल, एकात घायला आले आणि इतकी त्या कृष्णावर इतकं दुःख आलं, म्हणजे इतकं प्रसंग आलते तिच्या लहानपणापासून. ज्यांनी गीता सांगितलं त्याला आई वडील लग्न झालेले बेड्या पाहिजेत आई वडिलांच्या, आणि तू चुनगा आपल्या एवढं संकट बसलं. आणि जन्म झालेल्या आईला सोडलं, बाळा सोडलं गेला कुठं दुसऱ्याच्या घरात. आणि तिथं सुका जगून दिलेलं आहे, सुकाने जगून दिलेलं आहे. कुठलं मारायला त्याला पुतण्याला शिशीर, आकासूर बकासूर, बांबळबडची पुतना आकासूर बकासूर सगळं मारायला लहानपणी. एवढंच संकट आहे. आम्हाला नुसतं ढुकून चावल्याला सण होईना. एवढं असं की ते म्हणते बालभूमीचे इतक्या बायका केल्या. 16,108 मी बालभूमीचे म्हणला.
प्रत्येकाची ती गुंडाळी केलं पाट्या वाढल्या आणि काय ते पाणी वाढवतं नदीला पलीकडे जायचं कसं पण नाही गेलं तर विचार देणार म्हणजे आपल्या मार्गावर विचारलं आल्या म्हणजे खेळता नव्हता मागायला अहो नदीला पाणी पलीकडे जायचं काय तर सांगा कृष्ण सगळे देखील म्हणला सगळ्या बायका वाढल्या पण ते दादा पोरं दादा मुली होती सगळी कृष्ण म्हणले त्यांचा मार्ग म्हणला कृष्ण मला 16,000 पाहिजे 16,000 विचार पाहिजे असून कृष्ण बालमुखाच्या सत्य निवडते म्हणा ते म्हणा आमचा मालक कृष्ण आम्ही 16,000 पाहिजे असून आमचा मालक म्हणजे आमचा नवरा बालमुखाच्या सत्य निवडते एकीकडे परत डोळा तुम्हाला जायचं जावं माझं काही घेणं काही असं म्हणजे नदीपाशी गेल्या ते माहिती नदी अशी थांबली आणि मधून वाट असे वाटलं गेले ती जुळास जेवढा गोळा सगळं झालं नदीला पाणी करून आणतो अलीकडे आल्यावर म्हणजे आम्ही जायचं कसं का नदीला पूर आलाय म्हणजे आला कसं अलीकडं तेव्हा तिने सांगितलं आमचे कृष्ण म्हणजे आमचं मालक म्हणजे नावला असंच म्हणला मग तुम्ही म्हणला हो म्हणजे मग नदी वाटेली दिली मग असं म्हणा त्या नदीला जुळवास मुली 60 खंडे आणून खाऊन 60 खंडे एकट्याला 60 खंडे करा शेतकरी मला काही केलं नाही म्हणून 60 खंडे अन्न खाऊन जुळवास मुली जर उपवास असं तर नदी वाटे म्हणा असायला तुम्ही तर सांगून ती वाटत आमचे जेकडे आले खाल्लं तुम्हाला पलीकडे जायचं असं म्हणा आल्या जुळवास मुलींनी म्हणजे जुळवा महाराजांनी 60 खंडे अन्न खाऊन जुळवास मुली उपासात 70 नदी वाटली दिली वाट टाइम आहे अजून द्या. दिली वाट 12 घाल ग. आणले आले या काय समजणार फक्त लोकमीला माहित होतं लोकमीनीच म्हणून लोकमीने माहित होतं लोकमीने काय म्हणे प्रत्येक आयडेंटिटीला काय समजणार काय समजणार कृष्णाने विचारलं तुम्ही बाळाप्रभूच्या कसं तेव्हा त्याला कृष्णाने काय होते कोण कोण होते ती राम अवतारामध्ये सांगितले कवा तर पुन्हा कृष्णाने काय करून गमत होते ऋषी होते ऋषी 6 ऋषी होते ऋषीने ते कृष्णाने बाटलं जाते ऋषी होते ते त्याला काय आवडत नाही समजायला कृष्ण सांगितलं का म्हणजे कसं काय मी कृष्ण अवतार घेतलाय कृष्ण माझं नाव आई वडिलांना ठेवलंय मी कृष्ण आणि तुम्ही माझ्या बाईकडे आज्ञान आत्मचा भोग घेतला ध्यान घेतले का मी बरोबर कृष्ण बरोबर ते कधी भोग घेऊ शकतो म्हणजे बाळगुंचे मी कृष्ण बाळगुंचे आत्मा भगवंत आहे ईश्वर आहे हे कृष्णाचं तत्वज्ञान आहे म्हणून ते अजून पुढे गुहे पकड केले म्हणून इथं सुद्धा म्हणतात तो पलीकडे असून सहज पलीकडे बायकाय मुलाय सगळं आहे पण तो पलीकडे तिन्ही लोक तेच म्हणून पलीकडे डोक्यात नाही तो जर म्हणजे अद्वैत भूषण पाहिलं अद्वैत भूषण उजाडलं देत राहिलं नाही मग त्याला एकटा कोण दिसणार भगवंत एक ईश्वर मग भगवंत डोक्यात असल्यावर ईश्वर बुद्धीत असल्यावर पलीकडे काय झालं आपल्या पलीकडे डोक्यात आहे मनात आहे बायको कुठं आहे मनात आहे मनात आहे बाहेरची बायको काय करत नाही मनात डोक्यातली ग बसत नाही डोक्यातले दिवस मुलं बाहेर नाही आत आहे
जर केले की नाही तर पलीकडे झाला सहज आहे पलीकडे पण डोक्यात आपले आणि डोक्यातले गेले तर अपलीकडे राहतात सहज म्हणतात बाहेर असावं बाहेर असावी पण आत नसावं आपण घरामध्ये असावं का नसावं पण घर तिथे नसावं घर डोक्यात नसावं आपण बायका म्हणून असावं का नसावं असावं बायका म्हणून आपल्यामध्ये नसावी आपल्यामध्ये बायका म्हणून जशी नाही तर आपलं सहज पडील सहज पडील बघा काढताय का काढताय कुठनं काढायचे बाहेर जाऊन का आत निघाला की नाही संपलं तो सहज पलीकडे असून होतात ऐसे असाधारण असं असाधारण नाही साधारण नव्हता असाधारण नाही गोडीचं लक्ष म्हणजे असाधारण आपण साधारण नाही आणि साधारण माणसाला असाधारण लक्ष दिसत नाही कळत नाही ही लक्ष नाही कुणाची असाधारण माणसाची ही लक्ष नाही असाधारण आणि आपण कसं आहे साधारण मग साधारण माणसाला असाधारण काय करणार असाधारणचं ते त्यांचं कसं करणार कोणाला आपण जसंही नाही तसंच त्यानं बघणार आपण नाही तसंच त्यांना बघणार आपल्या तर त्याचं काय फरक आहे असं वाटणार कोणाला पण भरपूर स्वतःच्या तोंडानंतर मुखान म्हणतात असाधारण साधारण असाधारण आणि निष्पन्नाची लक्षणे निष्पन्नाचे लक्षण ही लक्षण निष्पन्नाचे लक्षण जो कर्मात तुमचा कर्म त्याला स्पर्श करत नाही कर्मात असून कर्म त्याला स्पर्श करत नाही निष्पन्नाचे लक्षण कमलात खूप पाण्यात असते कमलात खूप पाण्यात असतं पण पाण्याचा त्याला स्पर्श नाही जरी पाणी टाकलं त्या कमळ्यात थोडं पाणी जर टाकलं तर तुम्ही म्हणता का तसं वेगळंच असतं ते फुलाला चिपकून नसते फुलाचा त्या पाण्याचा काही संबंध नाही त्या पातळी जर पडलं की नाही तिथे वेगळा दिसूया त्या फुलाचा त्या पाकळीचा त्या पाण्याच्या मध्ये काही संबंध नसतो बघा का चौथ्या विद्यात ते वय गेले तिथे महाराजांचं लक्ष नाही आणि तुकोबाचं साधन घे त्या होईल जलामध्ये पण कसं असते म्हणजे कमलात फुल पण त्या फुलाचा त्या पाण्याचा काही स्पर्श ती वेगळं असते तसं महात्मा बायकांना म्हणजे असं संसारात असते जैसा का जळापाशी उभा ठाक तर म्हणजे कमलात थोडासा आणि पेन करते चांगली गोष्ट आहे ते काय काय पाण्याचा ठिपका जर टाकला शिटोडा जर टाकला तर ती मोठ्यासारखं वेगळंच दिसेल ती पाणी त्याचा स्पर्श होत नाही ती बाजूला असं राहतं तसं महात्मा संसार असतो बायकांमध्ये असतो पण तो पलीकडे कसा पलीकडे कसा आहे का त्या पाण्याचा त्या फुलाचा काही संबंध नाही तसं त्या महात्म्याचा आणि त्यांचा काही संबंध नाही त्याला पलीकडे म्हणतात पलीकडे राहून ते सोडून नव्हतं तिच्यात राहून नसलं संसार असावे असून नसावे असून नसं पक्षी अंगाने उतरती गुंफुनी राहते ऐंशा असं संसार याच्यावर पार्थिण्याची होती वस्तीकडे वस्ती आला बांधकाने उठून गेला ऐंशा असं संसार जेवढी पार्थिण्याची होती असता असं असता काही काय बोला बाई म्हणजे भीती नाही त्याला
असं जर राहिलं तर भीती कोणालाच नाही, काळाची भीती नाही. पण पाण्यामध्ये पत असते, पण पाण्याचा त्याचा स्पर्श नाही. तसं अपरिग्रह कसं आहे का, सहज होतात अपरिग्रह, आणि तिन्ही लोकांचं शरीर होतात असं निष्पन्न लक्ष निष्पन्नाचे लक्षण लक्ष निष्पन्नाचे लक्षण होतात. आपले भोजपणे श्रीकृष्ण असं बोलपणानं श्रीकृष्ण बोले. श्रीकृष्ण आपल्या तोंडानं सांगतोय, बोलपणानं श्रीकृष्ण बोल म्हणतात. जो ज्ञानीचा बाप, जो ज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप. जगात ज्ञानी अनेक असते, पण असं निष्पन्न लक्षण नाही त्याच्यावर. ज्याचं निष्पन्न लक्षण नाही तो ज्ञानाचा बाप. ज्ञानी जगात लोक असतात, ज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप. ज्ञानी लोक असतात जगात, पण ज्ञानाचा बाप. ज्ञान रूपी नाही, ज्ञानाचा बाप म्हणतो. असं निष्पन्न लक्षण ज्याच्याकडे असते, असं ज्या लक्षणात तो आहे तो ज्ञानाचा बाप. ज्ञानी जगात असतो, पण ज्ञानाचे बाप म्हणतात. देखण्या दिकीचा दीप, आणि देखण्या तिचा देखण्या. देखण्या आपली दृष्टी शिकणी आहे, देखणी दृष्टी आहे, देखणी दृष्टी. आणि देखणी दृष्टीचा दीप म्हणतात, देखणी दृष्टीचा दीप. म्हणजे ज्याची देखणी दृष्टी असं का म्हणले, बोल बुद्धीजवळ टेकावे, त्या स्वतःवर ते मनाच्या ऐकाने ऐकावे. बोल बुद्धीच्या ते मनाच्या ऐकाने ऐकावे, मनाच्या कानाचं ऐकतोय आणि बुद्धीच्या डोळ्यानं बघतोय. तिथे देखणी दृष्टी म्हणतात, देखणी दृष्टी, देखणी. आणि आमचा यात काही फरक पडला नाही. आमची देखणी दृष्टी मनाच्या काना ऐकत नाही आणि बुद्धीच्या डोळ्यानं बघत नाही. मग आपली देखणी दृष्टी बरोबर आहे. आणि बोल बुद्धी बघतोय त्याची देखणी दृष्टी, आणि देखणी दृष्टीने त्याचा डिफिओ. त्या देखणी दृष्टीला शोध सगळं करतोय त्या देखणी दृष्टीला. पण देखणी दृष्टीचं जागा आपली देखणी दृष्टी. आपण सगळ्याचा दोष काढतो आणि आपणाला दोष दिसतो, सगळ्यात दोष दिसतात. आपल्याला दोष दिसणं म्हणजे आपली देखणी दृष्टी. चांगली कुठली व्यक्ती दिसल्या का सगळे दोष दाखवतो एकमेकाचा. का दोष काय दिसतात, देहाचा पोट बुद्धीचा म्हणून. देहाचा पोट ज्याने बुद्धीनं घरात प्रयत्न केलाय, प्रयत्न करतोय, त्या मार्गात चाललाय, त्या मार्गाला असं लागलाय. मनाचं कान गावत बुद्धीने आणि बुद्धी डोळे होती त्याला, आणि बुद्धी डोळे बघता त्याला टिकनिष्ठ होतं. आणि त्या टिकनिष्ठीला महात्मा अतीत झाला. लगेच त्या बुद्धीला ईश्वर दिसला. हा दीप आहे, सद्गुणात दीप आहे, सद्गुणात दीप आहे. पण आपण थोडंसं कमी पडतोय, आपली दृष्टी देखणी होत नाही, आपली दृष्टी देखणी होत नाही. शिकली आहे पण देखणी होत नाही. आमचं राखेल आहे. आणि देखणी दृष्टीने ते सद्गुरू म्हणा किंवा महात्मा म्हणा, जे असे पुरुष आहेत ना, दीप होतात. देखणे तिचा दीप म्हणे, देखणे तिचा दीप. माझ्या बदलचं काही कारण नाही. म्हणजे जाऊन आपली देखणी दृष्टी नसते. तिच्या खालचं सांगू का, आपण एखादी मूर्ती सोन्याची मूर्ती, आपण गणपतीची मूर्ती म्हणून बघणार, आणि ती मोडायला दिली नाही ती सोनं म्हणून बघते. त्यांना सोनं दिसतंय तर देखणी दृष्टी होते. आणि आम्हाला ती वस्तू दिसते, आम्हाला देखणी दृष्टी म्हणायची. साधं उदाहरण, तिने ती देवाकडे म्हणून बघणार नाही, सोनं किती किती आहे?
किती कसं किती कसं सांगितलं बघ. ही बघा ती देवठी बघणार आम्ही देवठी बघणार ती सोन्याकडे दिसते हाय ती बघायची हीच नाही आमची बुद्धीच नाही. आणि सोन्याची दृष्टी असून सुद्धा ती कस होत नाही कस ते दोघे एक त्यांच्याकडे असतो ती डीप म्हणायची डीप हा हा टेकण्याचं डीप सोन्याची दृष्टी करायची दृष्टी डिकणे पण त्याला कसं होते तुझी दृष्टी डिकणे म्हणून पुन्हा कस का ती समजत नाही ती कस लागली आता तो कळलं त्याला सद्गुरूची कृपा सद्गुरूच्या आस्वाद सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ज्ञान आपल्याला आवडून आपली डिग्री असून सुद्धा सद्गुरूचा हे पाहिजे अशा मार्गाचा तुलती पाहिजे देखण्याचा टीप म्हणतात जया दादुदेवाचा संकल्प विश्व जे दादुला संकल्प विश्व संकल्प विश्व दादूला म्हणजे नवला दादू म्हणजे आणि त्याच्या संकल्प आला त्याच्यामध्ये संकल्प आला विश्वाची रचना होती विश्वाची रचना होता विश्वरचे संकल्प आला त्यांच्या ते विश्वाची रचना होती संपूर्ण विश्वाची रचना संकल्प आला तर त्यांचं ते दादर आहे विश्वाची रचना होती त्यांच्या प्रणवाची पेटी पवन आहे ओंकाराची पेटी ओम हा शब्द आहे ओम एक शब्द ओम हा शब्द ही पेट आहे ओंकाराची पेटी झाले शब्द ब्रह्म माझी ओम हा शब्द आहे आणि ते ओम या शब्दापासून शब्द ही कापड झाली शब्द आणि शब्द ही कापड झाली जयाची यशा दापुटे विभिन्न पुढे आणि कापड असं झालं किती मोठं झालं पण त्या कापडाचा शब्द कापड काय त्या कापडाचा एक असा येडा घेतला ते येडा सुद्धा पडत नाही येडा सुद्धा पुन्हा पुढे शब्दी कापड ओम या शब्द ओम पहिलं ओम आणि ओम या शब्दापासून अनेक शब्द निर्माण झाले शब्दी कापड आहे आणि ती कापड किती मोठं झालं तर त्याने एक येडा सुद्धा पडत वेडे न पुढे पुन्हा सांगते ती असं जो महात्मा आहे निष्पत्ती लक्षणी त्यांच्याकडे आहे प्लेन भवन आणि कृष्ण त्यांचं वर्णन करतोय भगवान कृष्ण आणि तिथे गुणाचं वर्णन करायला गेलो त्या महात्म्यांचं असं जो जे आहे त्यांचं वर्णन केलं आपण कसं करणार शब्दानं मग शब्दी कापड आहे आणि शब्द कापडानं असं वर्णन काय केलं तर म्हणजे अंगामध्ये एक येडा सुद्धा आहे म्हणा किती वर्णन करा किती स्तुती करा एक येडा सुद्धा आहे समजलं काय किती वर्णन केलं किती स्तुती केली ते एक येडा सुद्धा आहे म्हणून माऊली सुद्धा म्हणजे वर्णन करत असताना उगाच वर्णन होत नाही मुळे उगाच त्यांना मस्त ठेवणं हे चांगलं त्याची स्तुतीची बोलणे उगाच माता ठेवली साडे 15 ठेवली त्याची स्तुतीची बोलणे उगाच माता ठेवली मी जे म्हणून स्तुती करणार सारी ठेवणी दोषणी ही स्तुतीची बोलणी उगाच माझं ठेवणी ठेवणी चोख सोनं आहे आणि चोख सोन्यामध्ये हिंकट मिक्स केलं हिंकट मिक्स म्हणजे स्तुती करणं ही हिंकट मिक्स करणं आहे हिंकट माझ्या सगळं चोख सोनं आहे चोख सोनं निवृत्ती वरती तिने
असं न करता उगाच मारून ठेवणं हे उगाच त्यांना मारून ठेवणं हे चांगलं. म्हणून त्याच्या बोलांना किती आपण ओमी शब्द आहे आणि ओमी शब्दावर किती शब्द म्हणाले म्हणजे श्रुती करायला गेलो हे शब्द निर्माण झाले शब्दाला सुट्टी करतोय पण त्या सर्वच्या भोवती एक त्या महात्म्यांच्या भोवती एक येडा सुद्धा येत विडून न पुढे वेळ सुद्धा येत नाही एक येडा सुद्धा येत नाही. मग श्रुती करून का श्रुती करून का करावी श्रुती करून का करावी पण द्वैत ठेवून करून द्वैत ठेवून करायचं आपण वेगळं नाव स्तुती करायचं नाही द्वैत ठेवून करायचं नाही. द्वैत ठेवून केल्याने स्तुती सुद्धा बाधिकार होते बाध येतो त्या स्तुतीला सुद्धा बाधिकार होतो. कधी तर द्वैत निमवतो बाधिकार निमवतो म्हणून स्तुती द्वैत सोडून स्तुती करता करावी. आपली द्वैत सोडणे म्हणजे स्तुतीला बाधाकार येत नाही बाधा होऊ शकत नाही बाधाकार होऊ शकत नाही. मी इथं सुद्धा म्हणतात की होण्यात पेटी झाली शब्द माधुरीची कापड आहे शब्द ही कापड आहे आणि त्या कापडाला शब्द कापडात एक वेळा सुद्धा येत नाही अंगावरती एक वेळा सुद्धा येत नाही. जयाचनी अंगी घेते जी त्या अंगाची तेजाने रवी शशीची अंगाची तेज ते ज्ञान तेज आहे अंगाची जन रवी आणि चंद्र ही शिंपलेत ही शिंपले हवे रवी चंद्राची तेज आहे रवी शशी म्हणजे रवी चंद्र आणि सूर्य याच्यामुळे तेज आहे त्यांचं म्हणून जे विसिधी दिन असते तयार म्हणून जे हे अशी वेळ तयार माऊली म्हणतात सद्गुरुनाथा सुनी रवी चंद्राची शुक्ती उदय करते ते देते ती तेज रवी चंद्र शुक्ते म्हणजे शिंपले आणि सद्गुरुनाथा तुमचं थोडं तेज दिले सूर्याला थोडं दिले तेज आणि चंद्राला थोडं दिलं म्हणून तुम्ही त्याचा उदय करतात ही त्यांचा तेंब आहे पण तुमचं तेजाला थोडंस तेज दिले तुम्ही थोडस ते दिले म्हणून ही टेबल मिळते जगात प्रकाश म्हणून मिळते पण तुमच्यात थोडं ते दिले. महात्म्यांचं वर्णन भाषण होतात. अहो रविचंद्रचे जयाचनी अंगी घेते जी जयतीने अंगी तेजे ज्या अंगात तेजानं ज्याच्या अंगात तेजानं शशीची वंजी अहो रविचंद्र शशी वंजी शिशी म्हणजे शिशी म्हणजे चंद्र आणि सूर्य म्हणून जग हे विसिधी विन असेल म्हणून जग नसताना जग दिसतं कुणाच्या प्रकाशानं सूर्याच्या आणि चंद्राच्या प्रकाशानं पण सूर्याला आणि चंद्राला प्रकाश कोणी दिलाय तुम्ही दिलाय पण तुमचा किती प्रकाश असेल तुमच्या ज्ञानाचा किती प्रकाश असेल त्या रवी म्हणजे सूर्य पळस आणि चंद्र पळस तुमचा प्रकाश जास्त आहे तुमचा प्रकाश जास्त आहे असं भाषण वर्णन करतात. हा गा नामच एक जयाचे हा नाम जय एक जायचे पाहता गगन इति सेटाचे नुसतं नाम त्यांचं घेतलं नुसतं नाम घेतलं नाव घेतलं तर सुद्धा गगन टाच पडतं कमी टाचक पडतं टाचक इतकं पडतंय नाव नुसतं घेतलं तर म्हणून गगनामध्ये नाम गगनामध्ये वाट नाम झाले पडतं पण महात्म्यांच्या नाव पुढं गगनी टाच म्हणजे टाचणच तिथं बरं त्याच बरं असं असतं म्हणजे तेवढ्या बरात गगनाबरात जास्त नाव तुमचं गगनी टाच पडते टाचकं पडतं गगनी टाचकं म्हणजे काही पडलं होतं टाचकं इतकं पडलं. गुण एक एक तयाची आकळशील तू मग गुण एकेकाचं मी वर्णन करतोय किती तो आकलन करणार
अजून आणि तिथं सांगितलं ना त्या महात्म्यांचं कृष्ण वर्णन करतोय. मी वर्णन करताना किती आकलन करणार तू? गुण एक एक तयाचे आकर्षण एक गुण मी सांगतोय. किती आकलन करणार तू? आकर्षित किती घेणार? आकलित म्हणजे त्याचं तेच किती सांगितलं, त्याचं बघणं सांगितलं. दृष्टी, त्याच्या दृष्टीमध्ये अष्टमाची दृष्टी म्हणजे बाजू होतात. दृष्टीमध्ये इतके बदल आहे. मग त्याचं पण मी वर्णन केलं. गुण एक एक मग एक जीव सांगतात किती आकलन करणार तू? आकर्षित तू किती आकलन करणार, किती घेणार? आकर्षित म्हणजे भगवान कृष्ण अर्जुन सांगते हे जर गुण किती आकलन करणार तू, किती आकर्षित तू म्हणून म्हणून असो हे वानणे म्हणून असं ही वर्णन करायचं. मांडणी असो लावली होती. नेनो सांगून येणो कौनाची लक्षणे म्हणजे कृष्णा सुद्धा काळावर ठेवलं. सांगून येणो कौनाची लक्षणे मी कोणाचं लक्ष सांगतोय मला माहित नाही. मलाच माहित नाही. सांगून येणो कौनाची कोणाचे लक्ष नाही सांगून कळण्याचे लक्ष नाही. सांगून कोणाचे लक्ष नाही. दावणविषयी येणे का बोलितो मी निमित्त केलं त्याचं, निमित्त केलं त्याचं त्या मार्गाचं निमित्त करून दावा दावे निमित्त करून विषय येणे का बोलितो ते का बोललो मी, का बोललो ते निमित्त केलं. का बोललो ते म्हणतात, ऐके का बोललो ते. मी आता पण वर्णन केलं, तुझं वर्णन केलं. अजून आता पण वर्णन केलं नाही की तुझं वर्णन केलं. निमित्त मात्र दुसरं केलं, पण तुझं वर्णन केलं म्हणतात. त्या निमित्त केलं म्हणतात. ऐके ऐकी द्वैताचा ठावच फेडीचे ऐकी ऐक अजून ना द्वैताचा ठाव पुसून काढला. द्वैती नाही, द्वैता ठाव पुसून काढला. ठाव म्हणजे ठाव म्हणजे ठिकाणा ठाव. द्वैत जिथं बसलो होतं, द्वैत जिथं बसलो होतं ठावच फेडीचे ते ठाव फिरून काढला. ब्रह्मविद्या की जे पहिले पर्शा नसायचे, पर्शे नसायचे. आता पर्शा होईल असं. पहिले ती सारखून काढत होती, जमीन असायची. आणि मूल जर लहान असेल, लहान मुलं असेल आणि त्यांनी जर घाण केली असेल, संडास केला असेल तर ते सुनेनं काय केलं तसं ते उचललं कागदावर टाकलं. ते सासू म्हणजे चेन आण आणि ती जागा पुसून काढ. ती आता घाण राहायची नाही, पण चित्तकला असतं थोडं आणि माश्या गुंगवते त्या वास मारते ती जागा. मग शान आणि ते ठाव म्हणजे जागा पुसून काढ, सोडून काढ. ही जसंही नाही, त्याचं द्वैत तिथे बसलं. ऐके द्वैता द्वैत तिथे बसलं नाही. ती द्वैत गेलं तर तिला ती वास मारते. ती घाण आहे. मग द्वैत किती घाण असेल. जागा वाचणार जागेवर ती द्वैत किती घाण असेल सगळी. ती द्वैत आपल्याला माहिती. ज्ञानेश्वरी खरंच लई ताप करते. खरंच अण्णा म्हणायची ही ज्ञान कोणी येतं आणि झालं तर त्याला कोणते फिरणारा पाहिजे. स्टँडवर आली. झालं तर कोणतं फिरणारा पाहिजे. नाही ज्ञानाला ज्ञान एक त्रास करतं, ज्ञान एक दुःख करतं. ही ज्ञान असतं तर द्वैत जमत. द्वैतात आणि त्याचा सापड आणि आपण सगळं द्वैतात. अद्वैत अर्थ ज्याचं झालं त्याला आसोबात मस्त असेल आणि ती लई त्रास होतो. लई त्रास. अद्वैत ज्ञान आहे, इतकं गोड ज्ञान आहे, ऐकताना सुख आहे. जर तुमचं लक्ष असेल तर आणि निम्म झोपत असेल तर माझं नाव काय
माणूस काय करायचं आपलं ते आपलं आपलं चालूच